नमस्कार मंडळी, बनवूयात आजची पहिली नाश्त्याची रेसिपी। त्यासाठी एका बाउलमध्ये घेऊ 1 कप रवा। हा रवा साधा आपण उपमा बनवण्यासाठी वापरतो तो आहे। तुम्ही कप ऐवजी घरातील एखादी कोणतीही वाटी घ्या आणि त्याच्याने हे साहित्य मोजून घ्या। त्याच कपने मी अर्धा कप दही यामध्ये घातलंय। आता त्याच कपने अर्धा कप पाणी घालू आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ। तर इथे मी हे छान मिक्स करून घेतलंय। आता यावर झाकण लावू आणि 10 मिनिटं रवा भिजण्यासाठी ठेवू। 10 मिनिटांनंतर बघा रवा छान भिजला गेलाय। आता हे थोडंसं घट्ट वाटतंय तर यामध्ये आणखी अर्धा कप पाणी घालू आणि हे मिक्स करून घेऊ। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि हे पुन्हा मिक्स करून घ्यायचंय। तर बघा या बॅटरची आपल्याला अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे, इतपत पातळसर। आता ज्या भांड्यामध्ये ढोकळा स्टीम करायला ठेवणार त्या भांड्याला सगळीकडून तेल लावून घ्यायचं, म्हणजे ढोकळा इझिली भांड्यामधून डिमोल्ड होतो किंवा मोकळा होतो। आता तयार बॅटरमध्ये इनो किंवा सोडा घालायचा आहे। तर मी इथे 1 इनोचं संपूर्ण पॅकेट यामध्ये घालणार आहे। इनोमुळे ढोकळा एकदम हलका आणि जाळीदार होतो। इनो ॲक्टिव्ह होण्यासाठी इनोवर चमचाभर पाणी घातलं आणि आता मिश्रण एकसारखं हलवून मिक्स करून घ्यायचं आहे। तर ही प्रोसेस आपल्याला फास्ट गतीने करायची आहे। त्यानंतर तेल लावलेल्या भांड्यामध्ये तयार मिश्रण ओतून घ्यायचं आहे। आता वरून थोडीशी मिरची पावडर स्प्रिंकल करायची आहे, म्हणजे ढोकळा अगदी छान दिसतो। आणि आता ढोकळा आपल्याला स्टीम व्हायला ठेवायचा आहे। तर त्यासाठी अगोदरच मी कढईमध्ये 2 ग्लास पाणी उकळून घेतलंय। आता मध्यभागी एखादं असं स्टँड किंवा जाळी ठेवायची आहे आणि ढोकळ्याचं भांडं या स्टँडवर ठेवायचं आणि त्यानंतर झाकण लावून मध्यम गॅसवर 15 ते 20 मिनिटं साधारण ढोकळा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। 20 मिनिटांनंतर बघायचं झाकण काढून आणि सुरी ढोकळ्यामध्ये मध्यभागी खोचायची अशा प्रकारे। तर बघा सुरीला कुठेही पीठ चिकटलेलं नाहीये, म्हणजे ढोकळा अगदी परफेक्ट शिजलाय। आता हा ढोकळा आपण थंड करून घेऊ। ढोकळा थंड झाल्यानंतर सुरीने याच्या कडा लूज करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर ढोकळा आपल्याला डिमोल्ड करून घ्यायचा आहे। तर बघू शकताय एकदम इझिली आणि व्यवस्थित असा ढोकळा निघाला आहे भांड्यातून। आता ढोकळ्याला आपल्याला कट करून घ्यायचा आहे, तर तुम्ही हव्या त्या आकारामध्ये ढोकळा इथे कट करून घेऊ शकता। तर इथे मी हा ढोकळा कट करून घेतलाय। आता वरून घालण्यासाठी तडका बनवूयात। त्यासाठी तडका पॅनमध्ये मी इथे 2 टेबलस्पून तेल गरम करून घेतलंय। आता यामध्ये घालू 1 चमचा मोहरी, पाव चमचा हिंग, 2 ते 3 हिरव्या मिरच्या कट करून आणि कढीपत्ता घालू आणि हे एकदा मिक्स करून घेऊ। आता तयार तडका आपल्याला ढोकळ्यावरती पसरवून घ्यायचा आहे या पद्धतीने। त्यानंतर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालायची आहे। तर बघा इथे आपला नाश्त्यासाठी इन्स्टंट असा रव्याचा ढोकळा तयार झाला आहे। एकदम मऊ लुसलुशीत असा हा ढोकळा तयार झालाय, तुम्ही बघू शकताय। तर हा ढोकळा तुम्ही टोमॅटो केचप किंवा पुदिन्याची चटणी किंवा इतर कोणत्याही चटणी सोबत खाऊ शकता, मस्त लागतो। घाईमध्ये एकदम झटपट आणि पटकन तयार होतो, त्यामुळे रेसिपी नक्की ट्राय करा तुम्ही। त्यानंतर बनवूयात आजची दुसरी रेसिपी। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी इथे 2 मध्यम साईजचे बटाटे उकडून साल काढून किसणीवरून किसून घेतलेत। आता याच्यामध्ये घालू 1.5 कप गव्हाचं पीठ। तर इथे गव्हाचं पीठ आणि बटाट्याचं प्रमाण थोडंसं इकडे तिकडे किंवा कमी जास्त झालं तरी चालतं, काही हरकत नाही। त्यानंतर याच्यामध्ये घालायचे 2 चमचे पांढरे तीळ, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा चमचा ओवा असा हातावरती थोडासा क्रश करून घालायचा, म्हणजे फ्लेवर छान उतरतो। त्यानंतर घालायचे आहे आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट 1 चमचा, चवीनुसार मीठ घालायचंय। 1 छोटा चमचा इथे मी गरम मसाला घातलाय। त्याच चमच्याने हळद घेतली आहे 1 चमचा, पाव चमचा हिंग घालायचंय आणि 2 छोटे चमचे लाल तिखट घालायचंय।
अगोदरच हे पीठ बटाट्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे किंवा मळून घ्यायचं आहे, म्हणजे मग पीठ मळण्यासाठी पुढे किती पाणी लागणार आहे याचा अंदाज आपल्याला येईल. इथे मी हे पीठ बटाट्यामध्ये चांगलं मिक्स करून घेतलंय. आता यामध्ये थोडं थोडं पाणी वापरून पीठ छान असं मऊसर मळून घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने आपण चपातीसाठी पीठ मळतो तसं आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. पाणी एकदमच न घालता लागेल तसं अगदी थोडं थोडं घालायचं आहे. तर बघा, इथे मी हे पीठ छान असं मळून घेतलंय आणि हे पीठ मळण्यासाठी मला पाव कप पाणी लागलं आहे साधारण. तर इथे पीठ मळून तयार आहे. आता पराठे बनवायला घेऊ. त्यासाठी मी या पिठाचे एकसारख्या आकाराचे गोळे बनवून घेतलेत. तर घेतलेल्या या प्रमाणामध्ये 6 पराठे तयार होतात. आता गव्हाचं पीठ वापरून पराठे लाटून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे अर्धी चपाती लाटली की वरून थोडंसं तेल लावायचं आणि चपाती फोल्ड करायची आणि पुन्हा थोडंसं तेल लावून पुन्हा चपाती फोल्ड करायची आहे, जशी आपण नेहमी चपाती बनवतो त्या पद्धतीने. आणि आता हे आपल्याला त्रिकोणी किंवा गोलाकार आकारामध्ये लाटून घ्यायचं आहे. तर मी इथे त्रिकोणी आकारातच हा पराठा बनवणार आहे, कारण लहान मुलांना असं काहीतरी वेगवेगळ्या शेपमध्ये वगैरे असणारे पदार्थ आवडतात. ते पदार्थ ते अगदी आवडीने खातात देखील आणि दिसायलाही खूप छान दिसतं. तर इथे मी त्रिकोणी शेपमध्ये हा पराठा लाटून घेतलाय. आता आपल्याला भाजून घ्यायचा आहे. त्यासाठी तवा गरम करून घेतलाय. आता तव्याला थोडंसं तेल लावून घेऊ सगळीकडून आणि आता पराठा तव्यावर टाकून घेऊ. आता साधारण अर्ध्या 1 मिनिटाने पराठ्याची बाजू पलटी करायची आणि वरून तूप लावायचं. मी इथे तूप लावलंय, तुम्ही तेल सुद्धा लावू शकता. आता पुन्हा पराठा पलटवून दुसऱ्याही बाजूने तूप लावून घ्यायचं. तर इथे बघू शकताय पराठा छान असा टम्म फुगला आहे. तर बघा, इथे पराठा छान भाजून घेतलाय. आता काढून घेऊ आणि याच पद्धतीने बाकीचेही पराठे बनवून घेते. तर इथे आपला आलू पराठा तयार झाला आहे. तर हा तुम्ही दह्यासोबत वगैरे खाऊ शकता. चवीला अतिशय खमंग लागतो आणि तितकाच हा पराठा मऊ लुसलुशीत होतो. हा तुम्ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. नक्कीच ते आवडीने खातील. सकाळच्या घाईमध्ये एकदम झटपट ही रेसिपी तयार होते, त्यामुळे नक्की करून बघा. त्यानंतर आजची तिसरी रेसिपी बनवूयात. त्यासाठी मी इथे अर्धी वाटी मूग रात्री भिजायला ठेवले होते. तर हे हिरवे मूग आहेत. तुम्ही इथे सालाची मूग डाळ सुद्धा वापरू शकता. आणि आता तुम्ही बघू शकताय मूग चांगले भिजले गेले आहेत. आता हे मूग आपल्याला पाणी निथळून एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आहेत. त्यामध्येच घालायचे आहेत अर्धा चमचा जिरे, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर. आता यामध्ये अगदी थोडंसंच पाणी घालायचं आहे, साधारण पाव वाटी इतकं. आणि आता याची मिक्सरमधून एकदम फाईन अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. कमीत कमी पाणी वापरूनच हे वाटून घ्यायचं आहे. तर आता वाटलेली पेस्ट मी एका बाउलमध्ये काढून घेत आहे. आता मिक्सरच्या भांड्यात थोडंसंच पाणी घालून ते हिसळून यामध्येच घालायचं आहे. त्यानंतर यामध्ये घालायचं आहे 2 वाट्या गव्हाचं पीठ. तर पीठ तुम्ही घरातल्या कोणत्याही एका वाटीने मोजून घेऊ शकता. आता यामध्ये घालू चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद, पाव चमचा ओवा हातावरती थोडासा क्रश करून घालू आणि त्यानंतर 2 चमचे पांढरे तीळ यामध्येच घालायचे आहेत. आता हे पीठ आपल्याला या मुगाच्या पेस्टमध्ये चांगलं मळून घ्यायचंय. तर यासाठी वरून पाणी घेण्याची गरज नाहीये. जेवढं आपण या पेस्टमध्ये पाणी वापरलं होतं तेवढंच याला बस होऊन जातं. आवश्यकता वाटलीच तर तुम्ही वापरू शकता. तर बघा, मी इथे चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्टसर पीठ मळून घेतले. आता याच्या पुऱ्या बनवायला घेऊ. हवं तर तुम्ही याचे पराठे सुद्धा बनवू शकता. त्यासाठी याच्यातलं थोडंसं पीठ घेऊन छोटा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि आता पुरी लाटून घ्यायची आहे. तर मी इथे पुरी लाटण्यासाठी गव्हाचं पीठ वापरलंय. तुम्ही इथे तेलाचा हात लावून देखील पुरी लाटू शकता. तर बघा, इथे मी पुरी लाटून घेतली आहे. आता पुरी तळून घ्यायची आहे. एकीकडे पुऱ्या बनवतच मी दुसरीकडे तेलामध्ये तळून घेणार आहे.
इथे तळण्यासाठी तेल कडकडीत गरम करून घेतलंय। आता पुरी तेलात सोडून दोन्ही बाजूंनी गोल्डन कलरवर तळून घ्यायची आहे। तर इथे बघू शकताय एकदम टम्म अशी पुरी फुगली आहे। आता याच पद्धतीने मी बाकीच्याही पुऱ्या बनवून घेते। या पुऱ्या तुम्ही दह्यासोबत किंवा एखाद्या चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता, खूप मस्त खमंग लागतात। उन्हाळ्यामध्ये अगदी झटपट आपण या पुऱ्या बनवू शकतो, जास्त वेळही लागत नाही, त्यामुळे ही नक्की रेसिपी ट्राय करा। यानंतरची चौथी रेसिपी बनवूयात। त्यासाठी एका बाउलमध्ये 1 वाटी रवा घ्यायचा आहे। तर हा नेहमीचा उपमा बनवतात तोच रवा आहे। यामध्येच घालू अर्धी वाटी तांदळाचं पीठ। तर हे जिन्नस तुम्ही घरातल्याच एखाद्या कोणत्याही वाटीने मोजून घेऊ शकता। त्यानंतर मी यामध्ये घातलं आहे अर्धी वाटी दही आणि त्याच वाटीने सुरुवातीला 1 वाटी पाणी घालायचे आणि त्यानंतर अर्धा चमचा साखर घालायची आहे। साखरेमुळे याला छान अशी आंबट गोड अशी टेस्ट येते। त्यानंतर घातलं आहे चवीनुसार मीठ आणि आता हे सर्व एकजीव करून घ्यायचंय। इथे मला हे मिश्रण थोडंसं घट्ट वाटतंय, तर मी आणखी अर्धी वाटी पाणी यामध्ये घालतीये। आता पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। तर इथे बघा या पद्धतीने आपल्याला याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। आता यावर एखादं झाकण ठेवू आणि 10 मिनिटांसाठी हे भिजण्यासाठी ठेवायचे, कारण यामध्ये आपण रवा वापरलाय। 10 मिनिटांनंतर हे मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्यात ट्रान्सफर करायचं आहे आणि 1 मिनिटवर आपल्याला हे फिरवून घ्यायचंय, जास्त नाही फिरवायचं। तर इथे मी हे मिश्रण छान असं फिरवून घेतलंय। तर इथे बघू शकता याची कन्सिस्टन्सी या प्रकारची ठेवायची आहे। तर इथे हे मिश्रण मी सॉस बॉटलमध्ये भरून घेणार आहे। तर तुम्ही याऐवजी छोट्या पाण्याच्या बॉटलच्या झाकणाला खिळ्याने होल पाडून ते देखील वापरू शकता, किंवा मग दूध बॅगमध्ये हे मिश्रण भरून पुढचं टोक थोडंसं कट करून हा डोसा तुम्ही बनवू शकता। सॉस बॉटलला मी झाकण लावून घेतलंय। आता डोसे बनवूयात। तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की डोसा बनवायचा आहे तर हे मिश्रण सॉस बॉटलमध्ये का भरलंय? तर हा डोसा आपण नवीन आणि वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत। तर इथे मी पॅन गरम करून घेतलाय। गॅसची फ्लेम मीडियम करू आणि या पद्धतीने गोलाकार बॉटल फिरवत डोसा पसरवून घ्यायचा आहे। त्यानंतर अशी डिझाइन काढून घेत हे कव्हर करून घ्यायचंय या पद्धतीने। तर असे हे नेहमीपेक्षा थोडेसे वेगळे आणि अट्रॅक्टिव्ह असे नाश्त्याचे प्रकार तुम्ही लहान मुलांना बनवून दिलेत की ते आवडीने खातात। त्यामुळे नक्की ट्राय करा असे पदार्थ तुम्ही। इथे मी 2 ते 3 मिनिटे लो फ्लेमवर हा डोसा शेकून घेतलाय। आता हे रोल करून घेऊ। तर बघू शकताय किती मस्त जाळी दिसतेय या डोशाला। तर असे दिसायला वेगवेगळ्या शेपमध्ये आणि नेहमीपेक्षा वेगळे आणि आकर्षक असे हे पदार्थ दिसले की मुलं अगदी पटकन आणि आवडीने खातात। त्यामुळे तुम्ही हा पदार्थ नक्की ट्राय करा। अगदी खूपच सोपी रेसिपी आहे। इथे मी याच पद्धतीने बाकीचेही डोसे बनवून घेतलेत। तर हे अतिशय वेगळ्या पद्धतीने बनवलेले डोसे नक्कीच मुलांना आवडतील। तर तुम्ही हे कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता किंवा टोमॅटो केचप सोबतही खूप छान लागतात। नक्की करून बघा। यानंतरची 5वी रेसिपी बनवूयात। तर हा नाश्ता खूपच पौष्टिक असणार आहे। त्यासाठी मी एका मिक्सरच्या भांड्यात 1 बीट साल काढून ते असं चिरून घेतलं आहे। हवं तर तुम्ही हे किसूनही वापरू शकता। त्यानंतर यामध्ये घालायच्या आहेत 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 4 ते 5 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचे तुकडे आणि अर्धा चमचे जिरे घालायचे आणि आता यामध्ये लागेल तसं पाणी घालून याची पेस्ट बनवून घ्यायची आहे एकदम फाईन अशी। आता बनवलेली पेस्ट मी एका बाउलमध्ये काढून घेत आहे आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून हिसळून ते देखील यामध्येच घालायचंय। त्यानंतर 3 वाट्या गव्हाचं पीठ यामध्ये घालायचं आहे। तर हे तुम्ही कोणत्याही वाटीने मेजर करू शकता। त्यानंतर घालूयात 2 चमचे पांढरे तीळ, त्यानंतर घालायचे चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट
अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा धने जिरे पूड आणि आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं. म्हणजे यामध्ये पीठ मळण्यासाठी आणखी किती पाणी लागणार आहे याचा आपल्याला अंदाज येईल. तर मी हे या पेस्टमध्ये मिक्स करून घेतलंय पीठ. आता थोडं थोडं पाणी वापरत याचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे, ज्या पद्धतीने आपण चपातीसाठी बनवतो त्या पद्धतीने. इथे एकदमच पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालूनच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचंय, हे लक्षात ठेवा. तर बघा इथे मी हे पीठ मळून घेतलंय. आता थोडासा तेलाचा हात लावून पुन्हा थोडंसं मळून घ्यायचंय. आता इथे पीठ तयार आहे. आता पराठे बनवायला घेऊ. त्यासाठी मी इथे यातील पिठाचा एक गोळा बनवून घेतलाय. आता गव्हाचं पीठ वापरून याचा पराठा बनवून घ्यायचा आहे. मी इथे याला घडी न घालता साधा पराठा बनवणार आहे. तुम्ही इथे चपातीला घडी घालतो त्या पद्धतीने घडीचा पराठाही बनवू शकता. तर इथे मी हा पराठा बनवून घेतलाय. तर हा इतपत जाडसर मी ठेवलेला आहे. इथे मी तवा गरम करून घेतलाय. आता पराठा तव्यावर टाकू आणि गॅसची फ्लेम मीडियम करू. पराठा टाकण्या अगोदर मी तव्याला तेल लावून घेतलं होतं. आता एखाद मिनिटानंतर खालची बाजू शेकली की बाजू पलटवायची आणि वरून तेल लावायचं. तेलाऐवजी तुम्ही तूप देखील वापरू शकता. आता पुन्हा बाजू पलटी करून दुसऱ्याही बाजूने तेल लावून घ्यायचंय आणि उलटल्याने असं दाबत दाबत दोन्हीकडून एकसारखा पराठा भाजून घ्यायचा आहे. तर इथे हा पराठा दोन्ही बाजूंनी एकसारखा भाजला गेला आहे. आता हा काढून घेऊ आणि बाकीचेही पराठे याच पद्धतीने करून घेऊ. तर इथे आपला खमंग असा बीटरूटचा पराठा तयार आहे. तर हा तुम्ही दह्यासोबत सुद्धा खाऊ शकता. खायला हे पराठे खूपच खमंग आणि चविष्ट लागतात. तसेच रेसिपी खूपच पौष्टिक आहे आणि पटकन तयार होते. अगदी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला जास्त वेळ किचनमध्ये उभं राहायची इच्छा नाही होत, तेव्हा तुम्ही नक्की हा पदार्थ बनवू शकता. अगदी झटपट होतो. त्यानंतरची 6वी रेसिपी बनवूयात. सुरुवातीला एका बाउलमध्ये घेतले मध्यम आकाराचे 2 बटाटे उकडून त्याची साल काढून किसून घेतलेत. त्यानंतर मी इथे 2 ते 3 चमचे किसलेलं पनीर घातलं आहे. पनीर पूर्णपणे ऑप्शनलच आहे, असेल तरच वापरा. आता मी यामध्ये काही भाज्या ॲड करणार आहे. तुम्ही तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या इथे वापरू शकता. मी यामध्ये वापरला आहेत कांदा, गाजर, बीन्स, स्वीट कॉर्न आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. त्यानंतर घालायचं आहे 2 चमचे दही आणि चवीनुसार मीठ. तर मी इथे काही मसाले घालत आहे. त्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा चाट मसाला आणि अर्धा चमचा काळी मिरी पूड घातली आहे. चाट मसाला नसेल तर स्किप देखील करू शकता किंवा मग अर्धा लिंबाचा रस देखील यामध्ये वापरू शकता. आता हे सर्व जिन्नस चमच्याने मी असे मिक्स करून घेत आहे. इथे आपलं स्टफिंग तयार आहे. तर या ठिकाणी मी ब्राऊन ब्रेड घेतला आहे. तुम्ही मैद्याचा ब्रेडही ते वापरू शकता. आता या ब्रेडच्या कडा कट करून घ्यायच्या आहेत, कारण या कडा वापरून आपण फ्रेश असे ब्रेड क्रम्स बनवणार आहोत. आता कट केलेल्या ब्रेडच्या कडा मिक्सरच्या भांड्यात घालून 2 मिनिटं हे फिरवून घ्यायचं आहे. तर बघू शकताय इथे आपले ब्रेड क्रम्स तयार झालेत. आता हे एका डिशमध्ये काढून घेऊ. त्यानंतर एका बाउलमध्ये घेऊ 2 चमचे मैदा, त्यामध्येच घालू अर्धी वाटी पाणी आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याची पेस्ट बनवून घ्यायची आहे या पद्धतीने. तर इकडे मी एका बाउलमध्ये पाणी घेतलं आहे. आता ब्रेडची स्लाइस या पाण्यामध्ये बुडवून एक्स्ट्राचं पाणी प्रेस करून काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बनवलेलं जे आपलं मिश्रण आहे त्याच्यातलं थोडंसं स्टफिंग घेऊन थोडंसं हाताने दाबून घ्यायचं आहे आणि हे ब्रेडच्या मध्यभागी ठेवून अशा प्रकारे याला रोल करून बंद करून घ्यायचं आहे. याच्या कडा देखील आपल्याला बंद करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून तेलामध्ये आपण रोल सोडल्यानंतर
तो फुटू नये किंवा त्याच्यामध्ये तेल आतमध्ये जाऊन बसू नये यासाठी. तर मी इथे अशा प्रकारे याचा रोल बनवून घेतलाय. आता बनवलेला रोल मैद्याच्या पेस्टमध्ये बुडवून घ्यायचा आणि पटकन ब्रेड क्रम्समध्ये घालून रोलला ब्रेड क्रम्सने आपल्याला कोट करून घ्यायचा आहे. तर बघा इथे आपला रोल तयार झाला. आता याच प्रकारे मी बाकीचेही रोल बनवून घेते. तर इथे मी सगळे रोल्स तयार करून घेतलेत. आता हे आपण फ्राय करणार आहोत. त्यासाठी मी इथे तेल गरम करून घेतलंय आणि गॅस मीडियम ठेवून हे रोल्स सावकाश तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत. एक मिनिटांनंतर हे झारीने अशा प्रकारे थोडेसे हलवून घ्यायचे आहेत. हे रोल्स तेलामध्ये सोडल्यानंतर लगेचच याला हलवायचं नाही, नाहीतर ते मग फुटतात किंवा मग आतमध्ये तेल जाऊन बसतं. त्याच्यामुळे आपल्याला 1 मिनिट थोडेसे कडक होऊ द्यायचे आहेत आणि त्यानंतरच आपल्याला हलवायचे आहेत. 2 मिनिटे याची एक बाजू तळल्यानंतर बाजू पलटी करायची आहे आणि दुसऱ्या बाजूने देखील 2 ते 3 मिनिटे हे फ्राय करून घ्यायचं आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. तर इथे मी हे एकूण 5 मिनिटे रोल्स फ्राय करून घेतलेत. तर मीडियमच गॅस आपल्याला ठेवायचा आहे तळत असताना. आता आपण हे काढून घेऊ आणि बाकीचेही रोल्स आपल्याला याच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत. इथे मी सगळे ब्रेड रोल्स तळून घेतलेत. वरून मस्त कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट असे आपले व्हेज ब्रेड रोल्स इथे तयार झालेले आहेत. हे तुम्ही गरमागरम टोमॅटो केचप सोबत किंवा मग मायोनीज सोबत सुद्धा खाऊ शकता. खूप मस्त चविष्ट लागतात. लहान मुलांना तरी नक्कीच आवडतील. एकदा नक्की बनवून बघा तुम्ही. त्यानंतर आपला 7वा आणि शेवटचा नाश्त्याचा प्रकार आहे उपवासाचा मऊ लुसलुशीत जाळीदार असा डोसा आणि सोबतच शेंगदाण्याची चटणी. तर हे डोसे तुम्ही उपवासाच्या दिवशी घरातल्या सर्वांसाठीच नाश्ता म्हणून देखील बनवू शकता. सगळ्यात पहिल्यांदा मी इथे 2 बाउल घेतलेत. त्यापैकी एका बाउलमध्ये घेऊ 1 वाटी वरई किंवा वरईचा तांदूळ आणि दुसऱ्या बाउलमध्ये घेऊ त्याच वाटीने 1 वाटी साबुदाणा. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचे आणि वरई आणि साबुदाणा स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे, जेणेकरून यामध्ये काही माती किंवा कचरा वगैरे असेल तर तो निघून जाईल. इथे मी वरई आणि साबुदाणा स्वच्छ धुवून घेतलेत. आता यामध्ये दुसरं स्वच्छ पाणी घालू आणि झाकण ठेवून 4 ते 5 तास भिजायला ठेवू. वेळ नसेल तर तुम्ही 1 किंवा 2 तास देखील हे भिजवू शकता किंवा अगदीच रात्रभर हे भिजायला ठेवलं तरी देखील चालेल. तर साबुदाणा आणि वरई जेवढा जास्त वेळ भिजेल तेवढेच आपले डोसे मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तयार होतात. तर 5 तासांनंतर बघा वरई आणि साबुदाणा अगदी छान भिजला गेलाय. आता एक मिक्सरचं भांडं घेऊ आणि त्यामध्ये हा साबुदाणा काढून घेऊ. आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करून याची स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. बनवलेली पेस्ट मी ही एका बाउलमध्ये काढून घेतली आहे. आता त्याच मिक्सरच्या भांड्यात भिजवलेली वरईसुद्धा काढून घेऊ. त्याचप्रमाणे यामध्ये घालू पाव वाटी भाजलेले शेंगदाणे, 1 कच्चा बटाटा साल काढून कट करून घेतलाय तो घातलाय. आता या सगळ्याची गरजेनुसार पाणी वापरून स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. आता हे वाटलेलं मिश्रण सुद्धा आपल्याला साबुदाण्याच्या पेस्टमध्ये ओतून घ्यायचे आणि चमच्याने हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. मिश्रण एकजीव झाल्याच्या नंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि हे पुन्हा मिक्स करून घ्यायचे. तर मिश्रण घट्ट वाटलं तर गरजेनुसार पाणी वापरून याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता. तर या मिश्रणाची तुम्हाला मी कन्सिस्टन्सी दाखवते. तर बघा इतपत पातळसर हे मिश्रण असायला पाहिजे. आता यावर झाकण ठेवू आणि 15 ते 20 मिनिटासाठी हे मिश्रण रेस्ट होण्यासाठी साईडला ठेवूयात. तोपर्यंत आपण डोस्याबरोबर खाण्यासाठी शेंगदाण्याची चटणी किंवा आमटी बनवूयात. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात घेऊ अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे, यानंतर 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 3 ते 4 चमचे सुकं खोबरं किसून, त्यानंतर घालू चवीनुसार मीठ आणि पाण्याचा वापर करून याची मिक्सरमधून पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर बघा इथे मी हे वाटून घेतलंय. इथे मी एका पॅनमध्ये 1.5 टेबलस्पून तेल गरम करून घेतलंय. आता घालू अर्धा चमचा जिरे. जिरे फुलल्यानंतर 1 लाल सुकी मिरची घालतीये. तुमच्याकडे उपवासाला जिरे खात नसाल तर घालू नका. आता हे थोडंसं परतवू आणि आता बनवलेलं वाटण यामध्ये ओतू.
आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी कोमट पाण्याचा वापर इथे करायचा आहे. तर याची कन्सिस्टन्सी तुम्हाला हवी तशी जाड किंवा पातळ तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता. मी इथे थोडीशी पातळसर ठेवली आहे, कारण ही थंड झाली की आणखीन घट्टसर होते. आता ही आमटी किंवा चटणी मी 3 ते 4 मिनिटे मीडियम फ्लेमवर शिजवून घेणार आहे, म्हणजे याला टेस्ट आणखीन सुंदर येईल. तर इथे 3 ते 4 मिनिटांनंतर बघू शकता इथे चटणी किंवा आमटी व्यवस्थित शिजली गेली आहे. आता गॅस बंद करू. इकडे मी अर्धा तास हे मिश्रण रेस्ट व्हायला ठेवलं होतं. आता याचे आपल्याला डोसे बनवून घ्यायचेत. तर इथे मी मध्यम आचेवर पॅन गरम करून घेतलाय. आता सुरुवातीला पॅनला थोडंसं तेल लावून घेऊ आणि वरून थोडंसं पाणी शिंपडू, म्हणजे तव्याचं टेम्परेचर कमी होईल आणि डोसे अगदी एकसारखे व्यवस्थित पसरले जातील. तर मी इथे पॅन सुती कपड्याने व्यवस्थित पुसून घेतलाय. आता पॅनवर मध्यभागी एक पळी मिश्रण ओतू आणि हे थोडं पसरवून घेऊ. तर तुम्हाला हवा तसा डोसा जाड किंवा पातळ तुम्ही बनवू शकता. तर इथे बघू शकताय डोशाला छान जाळी पडताना दिसत आहे. आता वरून साधारण अर्धा चमचा तेल सोडू. तर इथे डोशाची वरची बाजू थोडीशी सुकली आहे. आता याची बाजू पलटी करून घेऊ. तर बघू शकताय डोशाला छान जाळी पडली आहे आणि रंगसुद्धा बघू शकताय अगदी सुरेख आलाय. आता या बाजूनेही एखाद मिनिटभर डोसा शेकून घेऊ. तर इथे बघू शकताय डोसा तयार झालाय. आता याच पद्धतीने मी बाकीचेही डोसे बनवून घेते. इथे आपले मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असे डोसे तयार झालेत. आता एका वाटीमध्ये मी शेंगदाण्याची आमटी काढून घेते आणि दुसऱ्या वाटीमध्ये मी इथे दही घेतले. तर इथे बघू शकताय मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असे डोसे तयार झाले आहेत. हे डोसे या शेंगदाण्याच्या चटणीसोबत खूप अप्रतिम लागतात, भन्नाट लागतात. तुम्हाला या आजच्या नाश्त्याच्या रेसिपीज कशा वाटल्या ते कमेंट करून सांगा आणि तुम्हीसुद्धा या रेसिपीज नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.